मुळा नदीला आलेल्या पुराने संगमनेर तालुक्यातील घारगाव पठार भागातील पोलीस स्टेशनच्या आवारात जप्तीला ठेवलेली वाहने वाहून गेली आहेत। काल रात्री पुराचे पाणी वाढल्याने पोलीस स्टेशनच्या आवारातील 4 चाकी गाड्या वाहून गेल्यात। संगमनेर तालुक्याच्या घारगाव पोलीस ठाण्याला स्वतंत्र इमारत नसल्याने केंद्रीय जल आयोग कार्यालयात नदीच्या कडेला असलेल्या इमारतीतून पोलीस ठाण्याचा कारभार चालतो। मंगळवारी सायंकाळी मुळा नदीच्या उगमस्थानी अकोले तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात सुरू झालेल्या मुसळधार पावसाने मुळा नदी पात्रात सुमारे 55,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं होतं। त्यामुळे नदीपात्रातल्या पाण्याचा फुगवटा वाढून ते पाणी कडेला आले। यामुळे घारगाव पोलीस ठाण्याच्या आवारात उभा असलेल्या दुचाकी 4 चाकी वाहनं त्या पाण्यामध्ये वाहू लागली। पाण्याच्या प्रवाहात जप्त केलेली वाहने वाहून जाताना पाहून कर्तव्यावरील पोलीस कर्मचारी आणि पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांची चांगलीच धावपळ उडाली। त्यांनी प्रयत्नपूर्वक वाहने कडेला आणली। या ठिकाणी विविध गुन्ह्यातील आणि अपघातातील सुमारे 50 दुचाकी आणि 100 ते 15 4 चाकी वाहने उभी होती। पाण्याच्या वेगाने प्रवाहात रस्त्यावर बेवारस स्थितीत पडलेली गाडी MH1MA 8184 वाहून गेली आहे। या घटनेने अनेक दिवसांपासून लाल फितीच्या कारभारात अडकलेल्या पोलीस ठाण्याच्या स्वतंत्र जागेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झालाय। प्रतिनिधी नितीन शेळके, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, संगमनेर।